अर्जुन खोतकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। जालना विधान परिषद जागेसाठी खोतकर आग्रही होते। अर्जुनराव खोतकर यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर याच्यासाठी पक्षाकडे त्यांनी तिकीट मागितलं होतं, परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत युती धर्म पाळावा असे थेट आदेश दिले आहेत। आदेशाचं पालन आम्ही करू अशी अर्जुन खोतकर यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले जात आहेत। नंदकिशोर, अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, पण युती धर्म पाळा असा स्पष्ट संदेश त्यांना देण्यात आलाय। काय घडलं या बैठकीत? नंदकिशोर ऋषी सर, आजचा संडे आहे तो खरं तर नंदनवनसाठी आजचा जो संडे आहे तो पुन्हा एकदा आपण संवाद साधूया। नंदकिशोर, माझा जर आवाज ऐकू येत असेल तर अर्जुन खोतकर आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली, पण युती धर्म पाळा असे त्यांना थेट आदेश देण्यात आले। काय घडलं? पाहायला गेलं तर नंदनवन म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यांचं निवासस्थान आहे माझ्यासमोर। आज खरं तर बैठकांचा सिलसिला जो आहे तो खरं तर या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतात। कोकणातली सुद्धा बैठक झालेली होती, तर दुसऱ्या बाजूला अभिमन्यू खोतकर जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जर पाहायला गेलं तर जे अर्जुन खोतकर आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या मुलाला तिकीट मिळावं यासाठी खरं तर हे संपूर्ण अर्जुन खोतकर असतील किंवा गोगावले असतील, हे दोन्ही सुद्धा नेते जे आहेत ते खरं तर ठाम होते। मात्र युती धर्म पाळावा अशा पद्धतीच्या ज्या सूचना आहेत त्या खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। 3 जे आमदार आहेत ते खरं तर या बैठकीला उपस्थित होते, त्यामध्ये महेंद्र दळवी असतील, महेंद्र थोडवे असतील आणि मंत्री भरत शेठ गोगावले असतील। आणि या अगोदर निलेश राणे यांनी सुद्धा खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी आहे ती भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळत होती। आपण जर रायगडच्या जागेसाठी पाहायला घेतलं तर भरत गोगावले यांचा जो मुलगा होता तो सुद्धा खरं तर इच्छुक होता, मात्र ती जागा जी आहे ती राष्ट्रवादीसाठी जी आहे ती सोडण्यात आलेली होती। आणि त्यानंतर कुठेतरी शिवसेनेमध्ये जे आहेत ते नाराजी नाट्य जे आहे ते सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्यानंतर खरं तर संपूर्ण जे शिवसेनेचे आमदार आहेत किंवा मंत्री भरत शेठ गोगावले असतील, निलेश राणे जे आहेत त्यांनी खरं तर एकनाथ शिंदे यांची जी आहे ती भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र दोन्ही नेत्यांना म्हणजे खोतकर असू दे किंवा गोगावले असू दे, या दोन्ही नेत्यांना युती धर्म पाळावा असे थेट जे आदेश जे आहेत ते एकनाथ शिंदेने दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत होते।